बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायवशे. टाकळी येथील स्वर्गीय विलास घुले यांच्या हत्येला जवळपास 60 दिवस पूर्ण झालेत. त्यांचा बंधू रमेश घुले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात गेल्या 17 दिवसापासून आमरण उपोषण सुरू ठेवले. याच दरम्यान समाज बांधवाच्या वतीने जनाक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. गेली 2 महिने झालं माझ्या भावाची हत्या होऊन. काही आरोपी अटक आहेत, काही कटामध्ये CDR जे स्पष्ट होत आहेत. पुरवणी जॉबमधले जो मुख्य सूत्रधार आहे त्याला आजपर्यंत अटक केली नाही, म्हणून मला माझ्या कुटुंबावर उपोषण करण्याची वेळ आली. शासन प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे एवढ्या दिवस उपोषण चाललं गेलं आणि सर्व समाज बांधवांनी ज्यावेळेस मोर्चाचं आयोजन केलं त्यावेळेस कुठंतरी प्रशासन समोर येऊन निवेदन स्वीकारलं. माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की जी आमच्या मागण्या आहेत त्या तात्काळ मान्य कराव्यात. मला माझ्या कुटुंबावर परत ही वेळ येऊ देऊ नये. जर मुंडे साहेब असते आमचे तर आज माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर ही वेळ आली नसती. प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे की या आरोपींना तात्काळ अटक करावी. या लढा इथं थांबणार नाही. मी परत आज डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आहे. मी परत लढा चालूच ठेवणार आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी. माझ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे. प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी. हा कटाचा जो मेन सूत्रधार आहे आणि काही CDR जे 2-3 आरोपी स्पष्ट निष्पन्न होत आहेत त्यांना तात्काळ अटक करावी. नाहीतर 28 तारखेला आम्ही सर्व समाज बांधवाची बैठक घेऊन पुढची दिशा ठरवणार आहोत. बीड शहरातील जीवनज्योत हॉस्पिटल या ठिकाणी गेल्या 17 दिवसापासून आमरण उपोषण झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आमचा लढा पूर्ण ताकदीनिशी चालूच राहील असं रमेश घुले यावेळी बोलताना सांगितले.